1689 महाराष्ट्रावरील औरंगजेबाचे आक्रमण अधिकच जोर धरू लागले होते। यामुळे स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराजांना महाराष्ट्र सोडून कर्नाटकात जावे लागले होते। राजाराम महाराज तर कर्नाटकात गेले, मग महाराष्ट्रात कोण होते? राजाराम महाराजांनी जाताना याचीही व्यवस्था लावली होती। त्यांनी रामचंद्र पंत, शंकराजी नारायण, संताजी आणि धनाजी या चौघांवर स्वराज्याचा कारभार सोपविला होता। मग नंतर या चौघांनी महाराष्ट्रात मोहिमांवर मोहिमा काढून संभाजी महाराजांच्या हत्येने खचून गेलेल्या मराठ्यांच्यात आत्मविश्वास आणि उत्साह निर्माण केला आणि मुघलांच्या ताब्यात गेलेली ठाणी किल्ले परत आपल्याकडे घेण्याचा तडाखा सुरू केला। यातीलच सर्वात महत्त्वाची मोहीम म्हणजे सर्जा खानाचा केलेला पाडाव। सर्जा खानाच्या केलेल्या या मोठ्या पराभवाने मराठी सैनिकांच्या मनात परत उत्साह निर्माण झाला आणि आपले राज्य आपण परत मिळवू हा आत्मविश्वास निर्माण झाला। या मोहिमेत मुघलांचा नामांकित सरदार सर्जा खानाला मराठा सेनानींनी कशी धूळ चारली हे आपण या व्हिडिओमध्ये मोगल इतिहासकारांनी केलेल्या वर्णनातून पाहणार आहोत। औरंगजेबाने 1686 मध्ये आदिलशाही राज्य संपवून टाकले। यावेळी त्याला आदिलशाहीतील एक नामांकित सरदार मिळाला, त्याचे नाव सर्जा खान। त्यावेळी हा सर्जा खान लगेच मोगलांच्या चाकरीत आला। या सर्जा खानाला औरंगजेबाने रुस्तम खान हा किताब देऊन त्याच स्वराज्यातील मुलूक जिंकून घेण्याच्या कामगिरीवर नियुक्त केले। यात सर्जा खानाशी लढताना स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते तोफेचा गोळा लागून ठार झाले होते। 1689 नंतर आता हा नामांकित सरदार सर्जा खान साताऱ्याचा किल्ला जिंकण्याच्या इराद्याने सातारा परिसरात छावणी टाकून होता। ही बातमी जेव्हा मराठ्यांचे प्रमुख प्रधान व सेनानी यांना कळते तेव्हा त्यांनी सर्जा खानावर मोहीम काढण्याचे ठरवले। पुढे मराठा सैनिकांनी सर्जा खान यांच्यात लढाई कशी झाली याचा सर्व वृत्तांत मुघल इतिहासकार ईश्वरदास नागर यांनी लिहिला आहे, ते आपण पाहूयात। संताजी धनाजी, शंकराजी नारायण, मानाजी मोर्गे आणि पारखे इत्यादी अनेक नामांकित सेनानी मराठ्यांच्याकडे होते। या सेनानींनी मुघल सैन्याला गनिमी काव्याने हरवण्याचे ठरवले होते। त्यामुळे मराठा सैन्याने आपल्या फौजेचे 2-3 विभाग करून काही विभाग राखीव ठेवले होते। जेथे युद्ध होणार होते त्या जागेपासून हे राखीव दल काही अंतरावर दबा धरून बसणार होते। यावेळी विशेषतः मराठ्यांनी आपल्या सैन्यात गजदल समाविष्ट केले होते व त्याचा त्यांनी अचूक वापर देखील केला। तसेच सर्जा खानाकडे सुद्धा गजदल होते, पण त्याचे गजदल त्यांनाच कसे महागात पडले हे ईश्वरदास नागर सांगतो। ईश्वरदास म्हणतो, मराठे सरदार संताजी घोरपडे व जाधव इत्यादी आपल्या प्रचंड सैन्यासहित सर्जा खानावर चालून आले। सर्जा खानाने आपला मुलगा गालिब खान याचबरोबर 5000 सैन्य व 5 हत्ती देऊन त्याला आपल्या सैन्याच्या आघाडीवर ठेवले। अजून युद्धाला तोंड लागले नव्हते तोच मराठ्यांच्या बंदूकबाजांनी मोगल फौजेवर बंदुकीचा मारा केला। मोगल सैन्याच्या आघाडीला हत्ती उभे करण्यात आले होते। बंदुकींच्या गोळ्यांचा त्यांच्यावर वर्षा होऊ लागताच ते मागे फिरून आपल्याच सैन्यात पळू लागले। मोगलांचे काही सैनिक मराठ्यांच्या बंदुकीच्या माराने जखमी झाले होते। मागे पळत सुटलेल्या आपल्याच हत्तीच्या पायाखाली कित्येक मोगल सैनिक चिरडले गेले। हे पाहून सर्जा खान आपल्या सैन्यासहित पुढे धावला। इतक्यात मराठ्यांच्या सैन्यातील गजदलाने मोगल सैन्यावर चाल केली। याचा परिणाम असा झाला की मोगल स्वारांचे घोडे घाबरून उधळले। मोगल स्वारांनी त्यांना आवरून मराठ्यांशी लढावे असा प्रयत्न केला, पण काही केल्या घोडे मैदानात टिकेनात। असे असले तरी रुस्तम खान आपल्याबरोबर राहिलेल्या सैनिकांना घेऊन शत्रूशी शौर्याने लढत राहिला। त्यांच्या हल्ल्यापुढे मराठ्यांची आघाडीवर असलेली पथके मागे हटली। तोपर्यंत रुस्तम खानाचे पांगलेले सैन्य पुन्हा एकत्र आले। मुघलांनी आता मराठ्यांच्या मुख्य सैन्यावर हल्ला केला। या सैन्यात संताजी घोरपडे व पारखे हे होते। मुघलांच्या हल्ल्याने मराठ्यांचे सैन्य पळू लागले। मुघलांनी त्यांचा पाठलाग करून अनेकांना ठार मारले। युद्ध ऐन रंगात आले की मराठी युद्धावरून पळून जात असे। अशा वेळी शत्रूला वाटे की आपल्याला घाबरून मराठे पळत आहेत, तेव्हा शत्रूचे सैन्य अधिकच उत्साहात येऊन रणभूमी सोडून मराठ्यांच्या पाठलागावर जात असे। यावेळी शत्रूचा मुख्य सेनानी पाठलागावर जाईलच असे होत नसे। ते काम दुसऱ्या सरदाराला सांगून पाठलागावर गेलेल्या सैन्याच्या विजयाची बातमीची तो प्रतीक्षा करीत असे। बरोबर या क्षणाची मराठ्यांची राखीव तुकडी वाट बघत असे आणि मग अचानकपणे शत्रूच्या मुख्य सैन्यावरती हल्ला करत असे। नेमकी या लढाईच्या प्रसंगी देखील असेच घडले। ईश्वरदास सांगतो, या सुमारास मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने मोगलांवर हल्ला केला। या हल्ल्यामुळे काही मोगली सैनिक जखमी झाले। मराठ्यांनी मोगलांचे झेंडे हस्तगत केले। त्यामुळे चिडून सर्जा खानाने आपला हत्ती मराठ्यांवर घातला। या सुमारास मराठ्यांच्या गोळीबारापुढे सर्जा खानाच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला। मराठ्यांचे कर्नाटकी बरकंदाज सैन्याच्या आघाडीला होते। ते मोगलांच्या पिछाडीवर तुटून पडले आणि त्यांनी मोगलांची छावणी लुटण्यास सुरू केली।
यामुळे मोगलांचा धीर सुटून ते पळू लागले. सर्जा खानाला बाणाच्या आणि बंदुकींच्या गोळ्यांच्या जखमा लागून तो बेशुद्ध अवस्थेत आपल्या हत्तीवरून खाली जमिनीवर पडला. मराठा सरदार मानाजी मोरे यांनी सर्जा खानाला पकडून मराठा फौजेत नेले. सर्जा खानाचा मुलगा गालिब खान याने आपल्या सैन्यासहित मराठ्यांवर हल्ला केला. या युद्धात बाणांच्या व भाल्यांच्या जखमा लागून गालिब खान हा मैदानात पडला. त्यावेळी मोगल सैन्यातील 1,500 माणसे ठार झाली. मराठ्यांची पण अनेक माणसे ठार व जखमी झाली. मराठ्यांनी सर्जा खानाच्या फौजेची अशी दानादान उडवण्याचे काम जोरात सुरू ठेवले असतानाच साताऱ्याच्या किल्ल्यातून हंबीरराव मोहिते दुसरे हे ससैन्य बाहेर पडले व त्यांनी मोगलांच्या फौजेवर शेवटचा प्रहार केला. त्यांनी सर्जा खानाच्या बायकांना कसे वाचवले याचा वृत्तांत देताना ईश्वरदास सांगतो. हे होत असता हंबीरराव हे 5,000 स्वार व पायदळ घेऊन साताऱ्याच्या किल्ल्यातून बाहेर पडले. त्यांनी मोगलांच्या फौजेवर हल्ला केला. सर्जा खानाच्या बायका आणि कुटुंबातील इतर स्त्रियांनी हे संकट पाहून खंजीर हातात घेऊन आत्महत्या करण्याचा बेत केला. पण हंबीररावांनी ओरडून सांगितले की सर्जा खान जिवंत आहे, मी तुमच्यावर हल्ला करीत नाही, तुम्ही आत्महत्येचा विचार करू नका. हे बोलणे चालू असतानाच मराठ्यांची एक तुकडी सर्जा खानाच्या छावणीत घुसली. त्यांनी सर्जा खानाची आई, बायको आणि मुलगी यांना पकडून साताऱ्याच्या किल्ल्यावर नेले. मराठ्यांनी सर्जा खानाच्या मुख्य तळावर जेव्हा हल्ला केला तेव्हा त्यांच्या जनानखान्यात मोठा हाहाकार उडाला असणार. मराठ्यांनी खानाची बेगम, आई व मुलगी यांना कैद केले. पण त्याच्या इतर 2 बेगमांनी व मुलांनी मात्र मराठ्यांनाही चकवले. ईश्वरदास म्हणतो, मराठ्यांनी सर्जा खानाच्या छावणीवर हल्ला केला त्यावेळी या बायका आणि मुले यांनी जुने कपडे अंगावर घालून आम्ही सर्जा खानाच्या दासदासी आहोत असे मराठ्यांना सांगितले. त्यामुळे मराठे त्यांच्या वाटेस गेले नाहीत. मग संधी साधून ती माणसे पळून राणावनात लपून बसली. रात्र झाल्यावर त्यांनी फकीराचा वेश केला आणि रात्रंदिवस राणावनातून प्रवास करीत ते शेवटी बादशाही मुलकात पोहोचले. सर्जा खानाची बायका मुले बादशाही छावणीजवळ आल्याचे समजताच औरंगजेबाने त्यांना आणण्यासाठी आपला हुजऱ्या मीर हसन यास पालखीवर 4 घोड्यासह पाठवले आणि मराठ्यांच्या कैदेत असणाऱ्या खानाकडे निरोप पाठविला. तुझ्या 2 बायका आणि 2 मुलेही छावणीत पोचली आहेत, त्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तुझी सुटका करण्यासाठी फौजा तैनात करण्यात आल्या आहेत. औरंगजेबाने सर्जा खानाकडे निरोप पाठविला खरा, पण त्यापूर्वीच खानाने मराठ्यांना 1,00,000 होन खंडणी कबूल करून व ती देईपर्यंत आपली आई व मुलगा मराठ्यांकडे ओलीस ठेवून आपली सुटका करून घेतली होती. साताऱ्याहून सुटून मजल दर मजल करीत खान पंढरपूर जवळच्या सांगोल्यास पोहोचला व तेथे मुक्काम करून त्याने आपल्या अवस्थेची हकीकत औरंगजेबास धाडली. तथापि खानाने अशा प्रकारे नामुष्की पदरात घेऊन खंडणी देण्याचे कबूल करावे व आपली सुटका करून घ्यावी ही गोष्ट औरंगजेबास रुचली नाही. त्याने खानास फरमावले, सध्या तुम्ही आहात इथेच राहा. या लढाईचे नेतृत्व संताजी घोरपडे, धनाजी जाधव, मानाजी मोरे, हंबीरराव मोहिते दुसरे इत्यादी मराठा सेनानींनी केलेल्याचे ईश्वरदास नागर म्हणतो. तो रामचंद्र पंत व शंकराजी नारायण यांची नावे देत नाही, पण जयदेश शेकावलीमधील नोंदीत या दोघांची नावे येतात. ती नोंद अशी आहे, वैशाख वैद्य द्वादशी सातारिया सर्जा खानाने वेढा घातला होता. त्यावरी राजश्री रामचंद्र पंडित सचिव व राजश्री शंकराजी पंडित राजज्ञा व संताजी घोरपडा व धनाजी जाधव जाऊन लढाई करून 4,000 घोडी व हत्ती अड पाडाव झाले. सर्जा खान पाडाव झाला, ₹1,00,000 घेतला आणि सोडला. प्रतापगड व वाई प्रांतीचे किल्ले रोहिडा, राजगड, तोरणा इत्यादी किल्ले राजश्री रामचंद्र पंडित व राजश्री शंकराजी पंत यांनी घेतले. सदर नोंदीमुळे या लढाईत मराठ्यांच्या हाती 4,000 घोडी, हत्ती व उंटे पकडल्याचे व सर्जा खानाकडून ₹1,00,000 मराठ्यांनी घेतल्याचे म्हटले आहे. मोगलांचा नामांकित सरदार सर्जा खान याचा मराठ्यांनी पराभव करून त्यास त्याच्या बायका मुलांसकट कैद केले. ही घटनाच इतकी जबरदस्त होती की त्यामुळे सह्याद्रीच्या परिसरातील मोगली ठाणेदार व किल्लेदार यांचे अवसान गळून गेले. साताऱ्याच्या रणभूमीवरून विजयाने बेहोश झालेल्या मराठी फौजा तशाच वाईवर गेल्या आणि त्यांनी वाईचा गोट रगडून घेतला. रामचंद्र पंतांनी आपल्या पत्रात वापरलेल्या रगडून या शब्द प्रयोगावरून मराठ्यांचा जोश व मोगलांची घबराट ध्यानी येते. मराठ्यांनी वाईचा कोट केवळ घेतला नाही तर तो जमीनदोस्त केला. किल्लेदारास लुटून चालवून दिले. मराठ्यांच्या फौजा मग तशाच प्रतापगडाकडे आल्या. असे दिसते की मराठ्यांना या किल्ल्यास वेढा देऊन हल्ला करावा लागलाच नाही. मराठ्यांची सरशी पाहून मोगलांच्या प्रतापगडाच्या किल्लेदाराने तो त्यांच्या हवाली केला असावा. प्रतापगड हाती पडताच मराठी फौजांचा उत्साह दुणावला आणि त्यांनी सह्याद्रीच्या त्या बिकट प्रदेशातील इतर अनेक ठाणी व किल्ले एकामागून एक याप्रमाणे जिंकण्यास सुरुवात केली. वाई प्रतापगडाच्या उत्तरेकडील सह्याद्रीच्या रांगांमधील रोहिडा, राजगड, तोरणा इत्यादी किल्ले या मोहिमेच्या सपाट्यात मराठ्यांनी काबीज करून स्वराज्याचा पुणे प्रांतातील मुलुकही जिंकून घेतला. राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांची ही पहिली मोठी मोहीम होय.
या मोहिमेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे नेतृत्व रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, मानाजी मोरे, हंबीरराव मोहिते अशा मराठ्यांच्या अनेक मुलकी आणि लष्करी अधिकाऱ्यांनीही केले होते. यानंतर स्वातंत्र्य युद्धाच्या कालखंडात मोगलांविरुद्ध अनेक मोहिमा काढल्या गेल्या, पण अशा प्रकारे एखाद्या मोहिमेत मराठ्यांचे वरिष्ठ मुलकी व लष्करी अधिकारी इतक्या मोठ्या संख्येने एकत्र आल्याचे दिसून येत नाही. कदाचित रामचंद्रपंत अमात्यांसारखे ज्येष्ठ मुत्सद्यास संताजी धनाजींनी अशी तसदी पुन्हा दिली नसेल. पण या मोहिमेच्या वेळेची परिस्थितीच अशी होती की संताजी धनाजी बरोबर आपणही मराठी फौजांचे नेतृत्व करावे असे रामचंद्रपंत, शंकराजी नारायण यांसारख्या ज्येष्ठ मुलकी अधिकाऱ्यांनाही वाटले. काळाची ती गरजही होती. पंतांसारखी ज्येष्ठ व्यक्ती जेव्हा मोहिमेत सामील झाली असे तेव्हा मराठी फौजांचा उत्साह दुणावला असेल हे निश्चितच होते. या उत्साहित झालेल्या फौजांनीही तसाच मोठा पराक्रम या मोहिमेत करून दाखविला. तथापि या मोहिमेचे सर्वात मोठे फलित म्हणजे बादशाह औरंगजेबाला मराठ्यांनी घडवलेले एका कटू सत्याचे दर्शन, आणि ते म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येने अथवा रायगडाच्या पाडावाने दक्षिणेतील शिवरायांचे हिंदवी स्वराज्य बुडाले नाही. मराठे मनात आणतील तर त्यांच्या भूमीवर नाचणाऱ्या शत्रूच्या फौजांना ते केव्हाही खडे चारू शकतात. शत्रूची ठाणी व किल्ले रगडून ते काबीज करू शकतात. शत्रूच्या भल्या भल्या सेनानींना कैद करून त्यांच्याकडून लाखोंची खंडणी वसूल करू शकतात. मराठ्यांच्या सत्तेचे समूळ उच्चाटन करणे दिसते तेवढे सोपे नाही. यापुढे मराठ्यांनी हे विदारक सत्य औरंगजेबाच्या ध्यानी वारंवार आणून दिले. त्याचा प्रारंभ या मोहिमेने झाला होता.